मे महिन्याचा शेवटचा आठवडा शहरावर असह्य उकाड्याचं साम्राज्य पसरवून गेला होता. काँक्रीटच्या जंगलात रस्ते तापले होते. पानांची सळसळ थांबली होती आणि प्रत्येक जीव एकाच गोष्टीची वाट पाहत होता, पाऊस. शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या कॅफे मॉन्सूनमध्ये मात्र वातावरण वेगळंच होतं. लाकडी फर्निचर, जुना क्लासिक संगीतचा मंद आवाज आणि कॅफेची घमघमाट. ऋषी तिथे खिडकीजवळच्या एका ठराविक टेबलवर बसला होता. ऋषी एक तरुण, शांत स्वभावाचा चित्रकार. ऋषीच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. तो शब्दांपेक्षा रंगांमधून जास्त बोलत असे. त्याच्या कॅनव्हासवर उतरणारे रंग मानवी भावांचा हुबेहूब आरसा असत. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या ब्रशला हवी ती प्रेरणा मिळत नव्हती. त्याच्या चित्रांमध्ये एक रिकामपणा होता, जो त्याला स्वतःलाही अस्वस्थ करत होता. तितक्यातच कॅफेचा दरवाजा उघडला आणि दारावर टांगलेली छोटी पितळी घंटा वाजली. अनन्याने आत प्रवेश घेतला. अनन्या उत्साहाचा धबधबा, मोकळा स्वभाव आणि प्रत्येक क्षणात आयुष्य जगणारी मुलगी. तिचे कुरळे केस थोडे विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावर दिवसभराचा थकव्याऐवजी एक विचित्र आतुरतेची चमक होती. ती तिथेच थांबली. तिने आकाशाकडे पाहिले आणि एक मोठा श्वास घेतला. आज पाऊस येणार, ती स्वतःशीच हळूहळू पुटपुटली. बाहेर आकाशाने अचानक रंग बदलला होता. काळ्याकट्ट ढगांची दाट शाल आकाशावर पांघरली गेली होती. वाऱ्याचा एक थंडगार झोका आत आला आणि रस्त्यावरील सुकलेल्या पाने हवेत गिरक्या घेऊ लागली आणि मग तो पहिला थेंब पडला. तप्त झालेल्या जमिनीवर जेव्हा पावसाचा पहिला थेंब पडतो तेव्हा निर्माण होणारा तो सुगंध नव्हे, ती मातीची एक जिवंत हाक असते. अनन्या कॅफेच्या दारातच थांबली. तिने आपले हात बाहेर पसरले आणि डोळे मिटून तो पहिला पाऊस स्वतःमध्ये सामावून घेऊ लागले. तिच्या चेहऱ्यावर उमटलेले ते हास्य इतके अस्सल आणि निष्पाप होते की संपूर्ण कॅफेमधील शांतता एका क्षणात जिवंत झाली. खिडकीजवळ बसलेल्या ऋषीची नजर तिच्यावर खेळली. त्याच्या हातातला ब्रश अचानक स्वतःहून हलू लागला. गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या प्रेरणेच्या शोधात तो तिथं अगदी समोर उभी होती. पावसाच्या पहिल्या थेंबात न्हाऊन नेणारी अनन्या. ऋषीने समोर असलेल्या स्केचबुक उघडला. त्याचे हात अत्यंत वेगाने कागदावर फिरू लागले. अनन्याच्या वाऱ्याने उडणाऱ्या बटा, तिचा तो आनंद, तिच्या चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थेंब आणि तिच्या पार्श्वभूमीला असलेला तो काळाकुट्ट पाऊस. ऋषीच्या पेन्सिलने अगदी काही मिनिटात त्या कागदावर जिवंत ओतला. पावसाचा जोर वाढला होता. अनन्या भिजलेल्या अवस्थेत हसतच कॅफेच्या आत आली आणि तिने ऋषीच्या शेजारच्या टेबलवर जागा घेतली. ती आपले केस सुकवत असताना तिची नजर ऋषीवर पडली आणि तिच्याकडे पाहत न बघता कागदाकडे बघून अतिशय तल्लीनतेने काहीतरी रेखाटत होता. उत्सुकतेने अनन्या उठली आणि हळू त्याच्या टेबलजवळ आली. तिने झुकून स्केचबुकमध्ये पाहिले आणि ती अवाक झाली. त्या कागदावर ती स्वतः होती, तंतोतंत तशीच जशी ती काही मिनिटापूर्वी बाहेर उभी होती. पावसाचा आनंद घेण्यात व्यस्त असलेल्या मुलींची चोरी करून चित्र काढणं योग्य आहे का? अनन्याने आपल्या खोडकर आवाजात विचारले. ऋषी थोडा दचकला. त्याने मान वन करून पाहिलं. त्याने डोळे अनन्याच्या नजरेला भिडवले. क्षणभरासाठी दोघेजण गप्प झाले. ऋषीने थोडे सावरून आपले स्केचबुक बाजूला केले आणि हसत म्हणाला, पाऊस आणि सौंदर्य लपून ठेवता येत नाही. मी चोरी नाही करत होतो, मी फक्त या क्षणाचा जपायचा प्रयत्न करत होतो. कारण हा क्षण पुन्हा असाच येईल असं नाही. अनन्याने त्याच्याकडे एक क्षण पाहिले. त्याच्या आवाजात एक प्रामाणिकपणा होता. ती न विचारताच त्याच्या समोरील खुर्चीवर बसली आणि म्हणाली, बरं, मग मला हे चित्र दाखवणार की नाही? ऋषीने स्केचबुक तिच्याकडे सरकवले. अनन्याने त्या चित्रावरून बोट फिरवलं. अप्रतिम. तू फक्त माझा चेहरा नाही तर मला त्या क्षणी काय वाटतं होतं तेही रेखाटलं आहेस. मी ऋषी. त्याने हात पुढे केला. मी अनन्या. तिने हसून त्याचा हात हातात घेतला. त्या एका हस्तांदोलनाच्या दोघांच्या आयुष्यात एक नव्या अर्थाची सुरुवात झाली. बाहेर पावसाचा जोरदार सरी कोसळत होत्या आणि आत दोन अनोळखी आत्मे कॉफीच्या वाफाळलेल्या कपासोबत एकमेकांच्या जवळ येत होत्या. त्या पहिल्या भेटीनंतर पावसाचा प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एक नवीन भेटी घेऊन येऊ लागला. कॅफे मॉन्सून हे त्यांच्या भेटीचे अधिकृत ठिकाण बनले. ऋषी अनन्याला त्यांच्या चित्रांविषयी सांगायचा, त्याच्या रंगांच्या जगाबद्दल बोलायचा. अनन्या त्याला तिच्या आयुष्यातील छोटी छोटी स्वप्ने, तिची गाण्याची आवड आणि पावसावर असलेले तिचे वेड प्रेम याबद्दल सांगायचे. तुला पाऊस इतका का आवडतो? एका संध्याकाळी ऋषीने विचारले, जेव्हा ते दोघे एका जुन्या छत्रीखाली
चालत होते, अनन्याने आकाशाकडे पाहत उत्तर दिले, कारण पाऊस कोणाचाही भेदभाव करत नाही. ऋषी तो श्रीमंत, गरीब, डोंगर, रस्ते सगळ्यांवर सारखाच प्रेम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाऊस जणू सगळं धुवून टाकतो आणि नवीन सुरुवातीची वाट करून देतो. पाऊस म्हणजे जिवंतपणा. ऋषी फक्त तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या शब्दात एक वेगळीच जादू होती. ऋषीच्या कॅनव्हासवर आता फक्त काळे, राखाडी रंग उरले नव्हते, तर तिथे अनन्यासारखे प्रखर, जिवंत आणि आनंदी रंग येऊ लागले होते. त्याच्या प्रत्येक चित्रात आता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनन्याच होती. एकदा दोघे शहराच्या बाहेर असलेल्या एका टेकडीवर गेले. आकाशात ढग जमले होते आणि पाऊस सुरू होण्याचा होता. ऋषी कधी स्वतःला पावसात पूर्णपणे सोडून दिला आहेस? अनन्याने विचारलं. नाही, मी नेहमी पावसाला लांबून बघून चित्र रेखाटणारा माणूस आहे, ऋषी म्हणाला. अनन्याने त्याचा हात धरला आणि त्याला मोकळ्या मैदानात ओढलं. आज चित्र काढणं बंद कर आणि पाऊस अनुभव. पाऊस कोसळू लागला. अनन्या पावसात गोल गोल फिरू लागली. ऋषी सुरुवातीला थोडा अडखळला, पण अनन्याचा आनंद पाहून तोही स्वतःला रोखू लागला नाही. दोघेही पूर्ण भिजले होते. वाऱ्याच्या वेगाने अनन्या घसरली आणि ऋषीने तिला वेळेतच सावरले. त्या क्षणी दोघे एकमेकांच्या अगदी जवळ होते. पावसाचे थेंब अनन्याच्या चेहऱ्यावरून घसरत ऋषीच्या हातावर पडत होते. दोघांचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. ऋषीच्या डोक्यात अनन्यासाठी असलेले अथांग प्रेम स्पष्ट दिसत होते आणि अनन्यालाही त्या क्षणी जाणीव झाली की ऋषी केवळ तिचा मित्र उरला नव्हता, तर तो तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला होता. दिवस निघून जात होता आणि पावसाळा आता आपल्या मध्यभागावर आला होता. ऋषी आणि अनन्याचे नाते अधिक घट्ट आणि सखोल होत गेले होते, पण तरीही दोघांपैकी कोणाही आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या नव्हत्या. ऋषीला भीती होती की जर तिने नकार दिला तर ती सुंदर मैत्रीण हरवून बसेल, तर दुसरीकडे अनन्या वाट पाहत होती की ऋषी स्वतःहून आपल्या मनातले सांगावे. एका रात्री ऋषी त्याच्या स्टुडिओमध्ये एकटाच बसला होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्याने एक मोठा कॅनव्हास घेतला. त्याच्या हातात ब्रश होता आणि मनात अनन्या. त्याने सलग 3 दिवस आणि 3 रात्र काम करून एक विशाल अप्रतिम चित्र तयार केले. ते चित्र म्हणजे त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या पहिल्या भेटीची आणि एकत्र घालवण्याची प्रत्येक पावसाळी क्षणाची एक सुंदर सांगड होती. चित्र पूर्ण झाल्यावर ऋषीने एक निर्णय घेतला. आता आणखी उशीर करायचा नाही. या पावसात मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त करायचं. त्याने अनन्याला फोन केला. अनन्या, उद्या संध्याकाळी 5 वाजता आपल्याला त्याच कॅफेत मॉन्सूनमध्ये भेटायचे. मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं दाखवायचं आहे. अनन्याच्या हृदयाची धडधड वाढली. तिने हसत उत्तर दिले, हो ऋषी, मी नक्की येईन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हवामानात एक वेगळाच ताजेपणा होता. योगायोगाने आकाशात पुन्हा तसेच काळेकट्ट ढग जमले होते, जसे त्यांच्या पहिल्या भेटीच्या दिवशी जमले होते. वातावरण अगदी शांत आणि रोमॅन्टिक झाले होते. अनन्या ठरलेल्या वेळाच्या 10 मिनिटे आधी कॅफेमध्ये पोहोचली. तिने सुंदर निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता, जो तिच्यावर खूप खुलून दिसत होता. तिची छाती धडधडत होती. ऋषी काय बोलणार आहे याची तिला कल्पनाही होती, पण तरीही ती तो क्षण अनुभवण्यासाठी उत्सुक होती. बराच वेळ झाला. 5:30 वाजले, पण ऋषी आलाच नाही. अनन्या खिडकीतून बाहेर पाहू लागली. पावसाचे थेंब पडू लागले होते. तितक्यात कॅफेचा दरवाजा उघडला. ऋषी आत आला. तो पूर्णपणे भिजला होता. त्याच्या हातात कपड्याने गुंडाळलेला एक खूप मोठा कॅनव्हास होता. तो धावतच अनन्याजवळ आला. आय एम सॉरी अनन्या, पावसाने रस्ता जाम झाला होता आणि मला हे चित्र सांभाळून आणायचं होतं, ऋषी धापा टाकत म्हणाला. अनन्याने त्याच्या चेहऱ्यावरील काळजी आणि प्रेम पाहिले आणि तिचे सगळे रागावणे एका क्षणात विरघळून गेले. ऋषी, शांत होत आधी बस. ऋषीने नकारार्थी मान हलवली. नाही अनन्या, आज मी बसणार नाही. आज मी जे सांगायला आलोय ते आधी सांगू दे. कॅफेमधील इतर लोक शांत झाले. बाहेर पावसाने रौद्ररूप धारण केले होते. विजा चमकत होत्या आणि कॅफेच्या आत एक अद्वितीय शांतता पसरली होती. ऋषीने त्याच्या हातातील एक मोठा कॅनव्हास अनन्यासमोर ठेवला आणि त्यावरील कपडा हळूच बाजूला केला. चित्र पाहून अनन्याच्या तोंडून एक शब्दही निघाला. तिच्या डोळ्यातून अश्रू घसरले. ते फक्त एक चित्र नव्हते, त्या चित्रात त्याची पहिली भेट दाखवली होती. कॅफेच्या दारात भिजलेला अनन्या आणि तिला पाहणारा ऋषी, पण त्यात एक सुंदर बदल होता. चित्रातील अनन्याचा हातात ऋषीचा हात होता. चित्राच्या पार्श्वभूमीवर पहिला पाऊस, मातीचा सुगंध आणि 2 जीवांचे एक होणे अत्यंत जिवंतपणे चित्रित केले होते. चित्राच्या तळाशी ऋषीने आपल्या सुंदर अक्षरात लिहिले होते, माझ्या आयुष्यातील प्रत्येक पावसाचा साक्षीदार तू असशील का? माझ्या कोऱ्या
आयुष्यातील रंगाची उधळण करणारी तू माझी पहिली पावसाची प्रेमकथा बनशील का? ऋषीने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या डोळ्यातला एक काकुळती आणि अथांग प्रेम होते. अनन्या, मला नाही माहीत की मी शब्दात किती चांगला आहे, पण मला एवढं नक्की माहीत आहे की माझा प्रत्येक दिवस, माझा प्रत्येक रंग आणि माझा प्रत्येक श्वास तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आय लव्ह. अनन्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ऋषीच्या हातावर आपली पकड घट्ट केली. ऋषी, तिचा आवाज थरथरत होता. खूप उशीर केल्यास सांगायला? ऋषी आश्चर्याने विचारलं. मी पहिल्या पावसाच्या दिवसाची तुझ्या प्रेमात पडले मूर्खा, अनन्या हसत रडत म्हणाली. तिने एका क्षण न गमावता ऋषीला घट्ट मिठी मारली. बाहेर पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट जणू त्यांच्या या प्रेमाची दवंडी पेटवत होता. मातीचा तोच पहिला सुगंध पुन्हा एकदा सर्वत्र पसरला होता. ऋषीने त्या पहिल्या पावसाच्या थेंबाने सुरू झालेली ही कथा आता दोन मनांच्या कायमच मिलनाची अमर कथा बनली होती. पाऊस अजूनही चालू होता आणि त्यांचे प्रेमही कायमस्वरूपी.